मित्रांनो 13 मे 2022 रोजी म्हाडाकडून एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे। ते म्हणजे PMAY योजनेअंतर्गत आणि PMAY योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे असं एक अपडेट आपण पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये म्हाडाने बरीच माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हाडाकडून उल्लेख करण्यात आलेला आहे तो वसई येथील सुरक्षा स्मार्ट सिटी या योजनेचा। आणि म्हणून अनेकांनी कमेंट सुद्धा केले होते की नेमका सुरक्षा स्मार्ट सिटी हा प्रोजेक्ट कसा आहे, तेथील घरे कशी आहेत, लोकॅलिटी कशी आहे, त्या ठिकाणी जायचं कसं, असे अनेक प्रश्न आले होते। खरं तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त म्हाडा सिडको किंवा जे काही शासकीय योजना आहेत त्याच्या संदर्भात माहिती देत असतो। इतर कुठल्याही खाजगी विकासकांची किंवा इतर कुठले आपण प्रमोशन किंवा प्रोमो आपण करत नाहीये। पण हे जे काही म्हाडाकडून जे काही अपडेट देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सुरक्षा स्मार्ट सिटीचा उल्लेख आल्यामुळे आपण आज सुरक्षा स्मार्ट सिटी या प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो सुरक्षा स्मार्ट सिटी हा खाजगी विकासकाचा प्रकल्प आहे, म्हणून त्याच्यावर मी आतापर्यंत व्हिडिओ बनवलेला नव्हता। पण मागच्या आठवड्यामध्ये म्हाडाकडून काय सांगण्यात आलेलं आपण PMAY योजनेअंतर्गत वसई विरारमध्ये घरांचा बंपर धमाका ह्याच्यात आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे। पण आता ही वसईबद्दल चर्चा करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे। त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की वसई सारख्या ठिकाणी यानुसार कोकळ मंडळाअंतर्गत म्हाडाने करार केला असून सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प दाखल केला आहे। अर्थातच सुरक्षा सिटी प्रकल्प हा म्हाडाअंतर्गत दाखल केला आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। वसई विरार महानगरपालिकेअंतर्गत या प्रकल्पाची नोंदणी करण्यात आलेली असून प्रकल्पासाठी PMAY योजनेअंतर्गत 2.5 FSI देण्यात आला आहे। या प्रकल्पाअंतर्गत एकूण 75,981 सदनिका उभारण्यात येणार असून त्याच्यापैकी 45,171 EWS आणि 30,829 LIG उत्पन्न गटासाठी असतील। यापैकी म्हाडाला 27,000 अत्यल्प व 17,000 अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध होणार आहेत। या ठिकाणी घरांचं क्षेत्रफळ आणि एरिया दिलेला आहे, किंमत दिलेली आहे। घरांचं क्षेत्रफळ सांगितले 306 चौरस फूट, अत्यल्प उत्पन्न गट त्यासाठी किंमत आहे 19,99,999 आणि LIGचं एरिया आहे 325 चौरस फूट, अल्प उत्पन्न गटासाठी किंमत आहे 22,50,000 रुपये। आता सगळी किंमत PMAYचं बेनिफिट वगळून देण्यात आलेली आहे, ते पकडून नाही आहे। म्हणून आता नंतर आम्ही ठरवलं मित्रांनो की नेमकं या ठिकाणी आपण जाऊन पाहावं नेमका प्रकल्प कसा आहे, या ठिकाणचे काय काय सोयी सुविधा आहेत ही सगळी माहिती पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत वसई येथील सुरक्षा स्मार्ट सिटी या ठिकाणी। या ठिकाणी जाण्यासाठी मित्रांनो आपल्याला तुम्ही जर वेस्ट सेंट्रल लाईनला असाल तर तुम्हाला दोन मार्ग आहेत। एक तर दिवा स्टेशनवरून तुम्हाला डायरेक्ट वसई गाडी मिळेल, मेमू गाडी मिळेल, किंवा तुम्हाला दादरवरून डायरेक्ट तुम्ही लोकलने वसई या ठिकाणी जाऊ शकता। म्हणून हे दोन ऑप्शन आपल्याला वसईसाठी असणार आहे। म्हणून आता आपण जाणार आहोत दिव्यावरून वसईला आणि जाणून घेणार आहोत या स्मार्ट सिटी बद्दलची अधिकची माहिती। चला तर वसई रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आपण वसई पूर्व या बाजूला बाहेर पडायचं आहे आणि बाहेर पडल्यानंतर आदित्य हॉटेलची चौकशी करायची। हॉटेल आदित्यच्या जवळच या प्रकल्पासाठीचा पिकअप पॉईंट आहे, तिथून तुम्हाला गाडी मिळेल प्रकल्पासाठी जाण्यासाठी। अर्थातच सुरक्षा स्मार्ट सिटी यांच्याकडूनच त्या ठिकाणी पिकअप म्हणजे जे पॉईंट आहे तो भरला आहे आणि तिथूनच त्यांचीच गाडी आपल्याला तिथून घेऊन जाते आणि त्याच ठिकाणी पुन्हा आणून सोडते। कारण मित्रांनो आम्ही ज्यावेळेस तिथे रिक्षांची चौकशी केली रिक्षावाल्याने आम्हाला 100 रुपये सांगितले जाण्याचे, म्हणून तुम्ही असं रिक्षा किंवा बसचा पर्याय वापरू नका। जे काही सुरक्षा स्मार्ट सिटीची गाडीची व्यवस्था करण्यात येते त्याचाच तुम्ही लाभ घ्यावा किंवा तिथेच त्याचाच तुम्ही वापर करावा, जेणेकरून तुमची वेळेची सुद्धा बचत होईल आणि पैशांची सुद्धा बचत होईल। म्हणून आदित्य हॉटेलच्या जवळच्या पिकअप पॉईंटवरती तुम्ही थांबायचं आहे। किंबहुना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही त्यांना सांगू शकता की मी प्रकल्पाला भेट द्यायची आहे आणि मग ते तुमची तशी व्यवस्था करतील।
आता या ठिकाणी जो सॅम्पल फ्लॅट तयार केलेला आहे तो EWS या प्रवर्गासाठी, या उत्पन्न गटासाठी तयार केलेला आहे. म्हणून मित्रांनो जो 19 म्हणजे 20 लाखापर्यंत मिळतोय आणि LIG संदर्भातली जी नवीन टाउनशिप आहे ती त्याच बाजूला तयार केली जाणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचे काही मुद्दे असे आहेत मित्रांनो की ही जी काही टाउनशिप आहे ती त्याच्यामध्ये म्हाडाला काही घरे मिळणार आहेत. लक्षात घ्या, इथे खाजगी विकासकाची घरे आणि म्हाडाची घरे सुद्धा आहेत. म्हणजे काही इमारती ह्या म्हाडासाठी मिळणार आहेत आणि काही इमारती ह्या खाजगी विकासकाला असणार आहेत. तर त्याच्यापैकी खाजगी विकासकांची घरे आहेत त्यांची खाजगी विकासकच लॉटरी काढतील. म्हणजे ती जी घरे आहेत ती खाजगी विकासक आपापल्या परीने विकतील. मग आता तुम्ही ऐकलं असेल सुरक्षा स्मार्ट सिटीबद्दलचे तुम्ही माहिती पेपरमध्ये तुम्ही जाहिरात पाहिली असेल की म्हाडाची लॉटरी आलेली आहे. पण ती लॉटरी मित्रांनो खाजगी विकासक अर्थातच सुरक्षा स्मार्ट सिटीद्वारे ती लॉटरी आयोजित केली जात असते. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, फॉर्म भरावा लागतो आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी इनरोल करू शकता. पण ज्या इमारतीत म्हाडाला घरे मिळतील त्यांची मात्र सोडत ही म्हाडाद्वारे काढली जाईल पुढे चालून, असं मला एक वाटतं. कारण म्हाडाला भरपूर मोठा स्टॉक या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपण जनरल जी म्हाडाची लॉटरी असते ती म्हाडाची लॉटरी आणि विकासकाची लॉटरी ह्या दोन वेगवेगळ्या लॉटऱ्या आहेत. म्हाडाची ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस आपण पाहिले की ऑनलाईन अर्ज संपूर्ण महाराष्ट्रातून मागवले जातात आणि मग त्याची छाननी होते आणि त्याच्यानंतर म्हाडाची लॉटरी काढण्याची एक वेगळी पद्धत असते आणि त्याच पद्धतीने म्हाडाकडून लॉटरी काढली जाते. म्हणून जे म्हाडाच्या हिश्श्यातील स्टॉक आहे त्याची लॉटरी ही म्हाडाकडूनच काढली जाईल आणि जे काही बिल्डरांच्या हिश्श्यातील स्टॉक आहे ते लॉटरी बिल्डरांकडून काढली जाईल असं या ठिकाणी मला अंदाज वाटतोय, अशी मला शक्यता वाटते. म्हणून जे काही इथे म्हाडाचा लोगो दिलेला आहे असं वाटत होतं की संपूर्ण प्रकल्प म्हणजे त्याच्यात संपूर्ण घरेच म्हाडाची असतील, पण असं नाही आहे. हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP अंतर्गत बांधण्यात येणारा गृहप्रकल्प आहे. या ठिकाणी आपण सॅम्पल फ्लॅट पाहिलेला आहे. सॅम्पल फ्लॅटनंतर आपण त्या ठिकाणी जो काही तयार केलेला फ्लॅट आहे, सजावट केलेला फ्लॅट आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे छोट्या जागेमध्ये त्यांनी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी बेडरूमला बाल्कनी आहे, किचनला बाल्कनी आहे, त्याच्यामुळे बाल्कनीची या ठिकाणी व्यवस्था चांगली केलेली आहे. एरिया कमी वाटतो, छोटा वाटत असला तरी कालांतराने इथे कनेक्टिव्हिटी वाढेल अशी शक्यता आहे. सध्या तरी आपल्याला फक्त सुरक्षा स्मार्ट सिटीची गाडी एवढीची एक उपलब्धता आहे. या ठिकाणी कुठलीही बसची व्यवस्था नाही आहे, किंबहुना तुम्हाला मग तुमच्या स्वतःच्या रिक्षाने जावं लागणार आहे. आता ज्या अर्जदारांना या ठिकाणी घरे घ्यायची असतील ते प्रत्यक्ष साईटवर जाऊन बुकिंग करू शकतात किंवा प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून संपूर्ण प्रकल्पाची खात्री करून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.
तर हे होतं मित्रांनो वसई येथील सुरक्षा स्मार्ट सिटी बाबतचं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.